गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील संजय गांधी व श्रावणबाळचे जे लाभार्थी आहेत, ज्या वृद्ध महिलांना किंवा विधवा महिलांना व 60 वर्षाच्या वयाच्या वरच्या पुरुषांना जे पैसे मिळतात, मानधन राज्य सरकार देत असते, ते लाभार्थी 8 महिन्यांपासून प्रतीक्षा करीत आहेत। 8 महिन्यांपासून निधी अभावी जे आहे ते या लाभार्थ्यांचे पैसे जमा झालेले नाही। 8 महिन्यानंतर फक्त 1 महिन्याचे पैसे जे आहेत ते आले आणि 7 महिन्याचे पैसे या लाभार्थ्यांचे उरलेले आहेत। आणि लाभार्थी जे आहेत ते दुर्गम भागातून प्रत्येक तालुका मुख्यालयात किंवा तहसील कार्यालयात येऊन नेहमीच विचारपूस करीत असतात। 60-70 किलोमीटरचा प्रवास करून हे लाभार्थी तालुका मुख्यालयात येतात, परंतु यांना नेहमीच राज्य सरकारकडून किंवा तहसील जिल्हाधिकाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तर जे आहे ते मिळत असतात। हे दृश्यामध्ये जे दिसत आहेत ते याच योजनेचे लाभार्थी आहेत, ज्यांना वयानुसार चालता येत नाही अशी परिस्थिती असताना हे नेहमीच तहसील कार्यालयाचे चक्रा मारत असतात। आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित आहे। निधी अभावी 8 महिन्यांपासून प्रतीक्षा करीत आहेत आणि सध्या एक लांब वेळपासून या योजनेची निधी न आल्यामुळे लाभार्थी जे आहेत ते वाट बघत आहेत आणि लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यात 1500 रुपये मिळत होते आणि कुठे ना कुठे याचा एक आर्थिक फायदा या लाभार्थ्यांचा होत होता, परंतु लाभार्थी 7-8 महिन्यांपासून प्रतीक्षा करीत असल्यामुळे वृद्ध महिला किंवा वृद्ध पुरुषांकडून नेहमीच मागणी होत आहे की या योजनेचे पैसे जे आहेत ते राज्य सरकार तत्काळ जमा करण्यात यावा। आणि हा जे मुद्दा आहे, हा मुद्दा एक गोरगरीब जनतेचा मुद्दा आहे, परंतु याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र सध्या दिसत असून लाभार्थी जे आहेत ते एक 7 महिन्यांपासून या योजनेचे निधीची वाट बघत आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।